श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, प्रतीक्षा पाटील या महिलेचा कर्करोगाने अंत झाला। तिने मरणाच्या अगोदर एक पोस्ट लिहिली। ती पोस्ट वाचून सर्वांना अश्रू अनावर झाले। तिने त्या पोस्टमध्ये लिहिले की आज माझ्याकडे काय नाही, गाडी आहे, बंगला आहे, क्लास 1 पती अधिकारी आहे, मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही। त्यामुळे मैत्रिणींनो, मस्त जगा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा, तुलना करू नका। मृत्यूपूर्वी काही तासांपूर्वी समाज माध्यमांवर लिहिलेली ही भावनिक पोस्ट 28 वर्षीय प्रतीक्षा समाधान पाटील यांची आहे। 27 फेब्रुवारी रोजी प्रतीक्षा पाटील या विवाहितेचा कर्करोगाने दुर्दैवी अंत झाला। गेल्या वर्षभरापासून त्यांचा कर्करोगाशी तीव्र लढा सुरू होता। वडील मनोज आत्माराम पाटील हे ग.स. पतसंस्थेचे माजी अध्यक्ष आहेत। प्रतीक्षा यांचे शिक्षण MA DED होते। कुसुंबा तालुका जळगाव येथील स्वामी समर्थ विद्यालय प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापिका म्हणून काम करत होत्या। मृत्यूपूर्वी महिलांना उद्देशून लिहिलेली त्यांची ही भावनिक पोस्ट जिल्ह्यात सर्वत्र व्हायरल होत आहे। समाज माध्यमांवरील त्यांच्या या पोस्टने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या आहेत। जिभेवर फोड आल्याचं कारण झालं अन गाठीचं रूपांतर कर्करोगात झालं। प्रतीक्षा समाधान पाटील यांचा विवाह वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी यावल वन विभागातील वन अधिकारी क्लास 1 अधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाला। ते जळगाव येथेच वास्तव्यास होते। सुरुवातीला जिभेला फोड आल्यानंतर प्रतीक्षा यांनी त्यावर उपचार केले। 3 महिने उपचार सुरूच होते, मात्र यानंतर जिभेला गाठ झाली। तपासणी दरम्यान गाठ कर्करोगाची असल्याचे निदान झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारालाही त्या सामोरे गेल्या। अवघ्या 20 दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली। यात त्यांची जीभ शरीरापासून वेगळी करण्यात आल्याने त्यांचे वजन 10 किलो कमी झाले। आपल्याला आता बोलता येणार नाही याचे दुःखही त्यांनी या भावनिक पोस्टमध्ये व्यक्त केले आहे। शस्त्रक्रियेनंतर अवघ्या 20 दिवसानंतर शेवटी मृत्यूने त्यांना गाठलेच। या भावनिक पोस्टमध्ये त्या हृदयस्पर्शी संदेश लिहितात की मैत्रिणींनो, आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतो। आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो, पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना, त्याला जीवनाची किंमत कळते। तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा, जीवन जगा, असा संदेश देणाऱ्या प्रतीक्षा यांच्या सकारात्मकतेच्या विचाराने त्यांनी जाता जाता इतरांच्या जीवनातील चिंतेची चिता होऊ देऊ नका असा जणू संदेशच दिला आहे। त्यांच्या पश्चात पती, वडील, आई, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे। त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। तर मित्रमैत्रिणींनो, आयुष्य हे एकदाच मिळते, ते भरभरून जगले पाहिजे आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची चिंता असली तरीही काळजी करण्यात वेळ वाया घालवून स्वतःला मानसिक त्रास करून घेऊ नये, हाच विषय आपल्या व्हिडिओचा नेहमी असतो। आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ हेच तर समजावून सांगण्यासाठी आहेत की आयुष्य एकदाच मिळते, ते मनासारखे जगले पाहिजे। आपल्या चॅनलचे नावच आहे उत्साही जीवन आणि या चॅनलवरचे प्रत्येक व्हिडिओमध्ये जीवन उत्साहाने जगण्यासाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न मी करत असते। कोणतीही समस्या असेल तर वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करून आलेल्या समस्येवर उत्तर शोधणे गरजेचे आहे। परिस्थितीनुसार, वेळेनुसार स्वतःला बदला, पण स्वतःचे आयुष्य नेहमी स्वतःच्या मर्जीने आनंदाने जगा। कित्येक वेळा माणूस भविष्याची चिंता करतो, भूतकाळात झालेल्या चुका उघडत बसून स्वतःला त्रास करून घेतो, त्यातून बाहेरच येत नाही आणि स्वतःची प्रगती करत नाही किंवा स्वतः आनंदी राहत नाही। सतत स्ट्रेस, टेन्शन, मानसिक त्रास करून घेत असतो, तर ना भविष्याची चिंता असावी, ना भूतकाळात घडलेल्या गोष्टींची आठवण असावी। त्या गोष्टी वेळच्या वेळी विसरायला शिका। भविष्यकाळाची चिंता म्हणाल तर वर्तमान काळात तुम्ही आनंदी राहा आणि तुमचे कर्म आणि तुमचे कष्ट प्रामाणिक ठेवा, मग भविष्यकाळाची चिंता करण्याची काहीच गरज नाही। भूतकाळातील चिंता करून गेलेली वेळ आपण बदलू शकत नाही आणि उद्याचा दिवस कोणी बघितला आहे। आजचा दिवस जगण्याची सवय लावून घ्या। आपले आयुष्य हे व्यवस्थित प्लॅनिंग करून आपण जगले पाहिजे। भविष्याची चिंता न करता प्लॅनिंग करून, कष्ट करून आनंदी राहिला तर भविष्यात तुम्हाला यश येणार आणि तुम्ही टेन्शन नाही घेतलं तर आरोग्यही चांगले राहणार। त्याचबरोबर काही लोकांना तुलना करण्याची सवय असते।
समोरच्या व्यक्तीची प्रगती झाली की जलस फील करण्याची सवय असते, तर असे नाही. आपल्याकडे जे काही आहे त्यामध्ये नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. एक लक्षात घ्या, आपल्याकडे जे काही आहे ते एखाद्याचे स्वप्न असू शकते. आपल्या शेजाऱ्यांनी एखादी अवाढव्य खर्च करून एखादी वस्तू घेतली तर आपण ती घ्यावीच असं काही नाही. आपल्या परिस्थितीनुसारच आपण खर्च करावा. शेजारच्या व्यक्तीने केले म्हणून आपण ईर्ष्या करू नये किंवा तुलना करू नये. तो त्याच्या आयुष्यात सुखी राहू दे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखी राहा. जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला स्वीकारा आणि नेहमी आनंदी राहा. एक लक्षात घ्या, जास्त पैसा जास्त संपत्ती असली म्हणजे माणूस समाधानी आहे, सुखी आहे असे नाही. आणि कमी पैसा असणारे देखील सुखी समाधानी नाहीत. या जगामध्ये परिपूर्ण सुखी असा कोणीच नाही. अजिबात कोणाशीही तुलना करू नका किंवा कोणावरही ईर्ष्या करू नका. स्वतःला स्टेबल ठेवा, स्वतःला नेहमी ऍक्टिव्ह ठेवा, आनंदी समाधानी ठेवा. माणसाने जे काही आहे त्यात समाधान मानून रोजचा दिवस आपला स्पेशल दिवस म्हणून जगले पाहिजे. माणसाचे आयुष्य हे पाण्याच्या बुडबुड्यासारखे आहे. एका क्षणातच होत्याचे नव्हते होते. या कलियुगामध्ये लहान, तरुण, म्हातारे असे कोणतेच वय राहिले नाही. कोणत्याही वयात माणसाला मृत्यू येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस म्हणून जीवन एन्जॉय करून जगले पाहिजे. ना कोणाशी वाद असावा, ना कोणाशी अबोला असावा, ना कोणाशी तुलना, ईर्ष्या असावी, ना कोणाशी शत्रुत्व असावे. सर्वांशी मिळून मिसळून राहावे. मनामध्ये कोणाबद्दल राग नसावा, तिरस्कार नसावा. चुकीच्या गोष्टी करू नये आणि समोरच्या व्यक्तीच्या वाईट गोष्टी विसरायला शिकाव्या किंवा माफ करायला शिकाव्या. कलियुगामध्ये आयुष्य जगणे खूप अवघड आहे, म्हणून बऱ्याच गोष्टी विसरा. असे केले तरच मानसिक त्रासापासून सुटका होईल, नाहीतर मानसिक आजार शरीरामध्ये स्थान मांडून राहील. कित्येक वेळा काय होतं, माणूस आहे तोपर्यंत एकमेकांची कदर करत नाहीत, एकमेकाला किंमत देत नाहीत, नात्याची व्हॅल्यूच नसते. त्यामुळे सतत एकमेकांशी वादविवाद सुरू असतात. कोणी कोणाशी नीट बोलत नाही. म्हणून आपल्या हातात जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत एकमेकांची कदर करा, एकमेकांवर प्रेम करा, आदर द्या, सन्मान करा. आपल्या हातात जोपर्यंत वेळ आहे, आपले आरोग्य नीट आहे तोपर्यंत आपण आयुष्य आनंदात जगू शकतो. एकदा का आपल्या वयाची 60 पार झाली की आपल्याला आरोग्यामध्ये बऱ्याच समस्या निर्माण होतात. त्यामुळे जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत आयुष्य आनंदाने जगूया.